Anyone new in today's batch? पहिल्यांदा क्लास जॉईन केलं. ओके, सो लेट स्टार्ट द लेक्चर. सिलोजिझमचा आजचा पार्ट 4 आहे. ठीक आहे. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट शिकणार आहोत. ठीक आहे. नोट स्टेटमेंट तर शिकूच आहे, बट यासोबतच आपण एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट शिकेल, ज्यामध्ये तुम्हाला एखादा वाक्यामध्ये शक्यता किंवा पॉसिबिलिटी हे शब्द ऍड केला जातो, तेव्हा वाक्याचं उत्तर नो सिम्पल कसं चेंज होतं. ठीक आहे. जसं की समजा आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं, ऑल ए आर बी, बरोबर, अँड ऑल बी आर सी. ओके, सर्व ए काय आहेत स्टुडंट्स? बी आहेत. सर्व बी सी आहेत. याची वेन डायग्राम कशी येईल? ऑल ए आर बी अँड ऑल द बी आर सी. ठीक आहे. यामध्ये आपण ट्रिक काय शिकली होती, की समजा आपण सर्कलच्या इनसाइड टू सर्कलच्या आउटसाइड जात असाल, ऑलचं आणि समचं वाक्य जर तुम्हाला निष्कर्षात दिलेलं असेल, ओके, कन्क्ल्युजन मध्ये दिलं असेल, तर दोन्ही वाक्य बरोबर येतात. बरोबर हेच शिकलो होतो आपण, राईट? इनसाइड ऑफ द सर्कल टू आउटसाइड ऑफ द सर्कल जात असाल तर प्रत्येक वाक्य बरोबर येतं, हे आपण शिकलो, बरोबर का नाही? यानंतर जे आपण शिकलो दॅट इज आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड जर जाऊ लागलो, प्रत्येक ऑलचं वाक्य चुकतं, हे पण आपण शिकलो. ठीक आहे. समजा एक्झाम्पल साठी पहा, ऑल ए ऑल सी आर ए, सर्व सी हे ए आहेत. हे वाक्य काय होणार आहे स्टुडंट्स? टेल मी. हे वाक्य काय होणार आहे? बरोबर असणार आहे का चुकीचं असणार आहे? रॉंग. येस, का रॉंग? कारण आपण आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड यायला लागलो, बरोबर का नाही? सी पासनं ए कडे यायला लागलो, म्हणून वाक्य चुकत होतं. पण स्टुडंट्स, या वाक्यामध्ये समजा जर तुम्हाला मी पॉसिबिलिटीची कंडिशन लावली, पहा वाक्य काय आहे, ऑल सी आर ए, हे सिंपल वाक्य आहे की सर्व सी तुमचे काय आहेत? हे ए आहेत, बरोबर. ओके, सर्व सी हे ए आहेत किंवा ऑल सी आर ए. बट यासमोर मी इज अ पॉसिबिलिटी, इज अ पॉसिबिलिटीचा अर्थ काय स्टुडंट? ही एक शक्यता आहे, ही एक शक्यता आहे. जर मी असं बोलत असेल तर स्टुडंट या वाक्याचा अर्थ बदलतो. काय बदलतो पहा, की सर्व सी हे ए आहेत, ही एक शक्यता असू शकते का, हा प्रश्न विचारलाय. कॅन इट बी अ पॉसिबिलिटी? ही एक शक्यता आहे का? ही शक्यता असू शकते का स्टुडंट? ही पॉसिबिलिटी असू शकते का? तर त्या मुमेंटला तुम्ही तुमच्या आन्सरला करेक्ट करणार आहात, तेव्हा तुम्ही तुमच्या आन्सरला करेक्ट करणार आहात. सिंपल वाक्य आपण काय शिकलो होतो? ऑल सी आर ए किंवा सर्व सी ए आहेत. जेव्हा तुम्हाला सिंपल वाक्य दिलेलं असतं, तेव्हा आपण आपली ट्रिक वापरली की मॅम आपण सर्कलच्या बाहेरून सर्कलच्या मध्ये येत आहोत, तर वाक्य चुकत आहे. पण त्याच वाक्याच्या समोर जेव्हा मी पॉसिबिलिटीची कंडिशन टाकायला लागले, शक्यता आहे असं बोलायला लागले, तेव्हा ते वाक्य काय होतं स्टुडंट? बरोबर येते. सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना समजते? असं एकही स्टुडंट ज्याला डाऊट आहे प्लीज पुढे या. एनीवन? प्रोबॅबिलिटी कुठे घुसवला ते? पॉसिबिलिटी चालू आहे. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. ही एक शक्यता असू शकते का, असा प्रश्न होतोय. का का नसणार आहे? पहा मी तुम्हाला सांगते उत्तर का बरोबर येते हे पहा. सर्व सी हे ए आहेत, ही एक शक्यता आहे. ऑल सी आर ए असू शकतं. तुमचा जेवढा सी चा सर्कल आहे,
तेवढाच तुमचा ए चा सर्कल असू शकतो स्टुडंट. समजा हा तुमचा सी चा सर्कल आहे, त्यातच तुमचा कम्प्लिटली हा ए चा पण सर्कल असेल, असं पण असू शकतं का नाही? बेसिक अर्थ असा आहे, जेव्हा पण आपण नॉर्मल प्रश्नाचे निष्कर्षाची उत्तरं देत होतो. नॉर्मल निष्कर्ष म्हणजे काय? ऑल सी आर ए, ऑल ए आर सी, ऑल ए आर बी हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगत होतो. ते 100% अॅक्युरसीच्या बाबतीत सांगत होतो. जेव्हा आपल्याला माहिती आहे तेव्हाच आपण ते बरोबर आहे का चुकीचं आहे सांगत होतो. बरोबर. समजा हे वाक्य आहे, ऑल बी आर ए, सर्व बी हे ए आहेत. हे वाक्य जेव्हा आपण इथे मांडायला लागलो तेव्हा हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं स्टुडंट? हे सरळ सरळ आपण वाक्य चुकीचं बोलतो. का चुकीचं बोलतो? कारण एकतर ऑलचं वाक्य आहे, त्यात आपण बी पासनं ए कडे यायला लागलो. आपण शिकलो मॅम की ऑलच्या डायग्राम मध्ये, ऑलच्या वेन स्टेटमेंट्स मध्ये जेव्हा आपण आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड ऑफ द सर्कल येतो, सर्कलच्या बाहेरून सर्कलच्या आतमध्ये येतो, तेव्हा वाक्य चुकत आहे. हे 100% शुरिटी सोबत आपण हे जे आहे वाक्य चुकीचं हे सांगतोय. का सांगतोय? कारण आपल्याला हे माहितीये. बरोबर. पण मी जेव्हा ही एक शक्यता आहे, ही एक पॉसिबिलिटी आहे, जेव्हा मी हे ऍड करायला लागले, तेव्हा हे वाक्य काय होतं स्टुडंट बरोबर येते. का? कारण यामध्ये पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी हा जो वर्ड आपण ऍड केला, त्यामुळे काय होतंय वाक्याचा अर्थ बदलतोय. कसा अर्थ बदलतोय स्टुडंट्स? की सर्व सी, जे पण सी आहेत ते पूर्ण ए असू शकतात. का नसणार? आपल्याला थोडी माहितीये केवढा सी आहे, केवढा ए आहे. आपल्याला ए ची क्वांटिटी नाही माहिती, आपल्याला सी ची क्वांटिटी माहिती नाहीये. आपल्याला दोघांचे पण फीचर्स माहिती नाहीयेत. येस ऑर नो एव्हरीवन? क्लिअर का नाही? म्हणजे जेव्हा समजा हे क्वेश्चन आपण काल पाहत होतो बरोबर, ऑलचा कुठला क्वेश्चन आहे का? ठीक आहे, हा वाला क्वेश्चन घ्या. आता हा क्वेश्चन मध्ये काय होतं, सम पेपर्स आर पेन अँड ऑल द पेन्सिल्स आर पेन. ठीक आहे ना, ऑलचाच प्रॉपर क्वेश्चन घेऊयात, एक सेकंड. हा क्वेश्चन घ्या. ठीक आहे. ऑल ग्रीन आर ब्लू अँड ऑल ब्लू आर व्हाईट. ऑल द ग्रीन आर ब्लू अँड ऑल द ब्लू आर व्हाईट. बरोबर, अशीच डायग्राम येणार आहे स्टुडंट्स. सर्व ग्रीन तुमचे काय आहेत? ब्लू आहेत. आणि सर्व ब्लू काय तुमचे व्हाईट पांढरे आहेत. बरोबर का नाही? सो वेन डायग्राम ही आहे. ओके. मला सांगा पहिलं कन्क्ल्युजन. आता यात तर पॉसिबिलिटी वालं वाक्य कुठेच दिलं नाही कोणत्याच निष्कर्षामध्ये किंवा कन्क्ल्युजन मध्ये. तुम्ही मला सिंपल सिंपल सांगा, यामध्ये पहिलं वाक्य बरोबर येईल का चुकीचं येईल? सम ब्लू आर ग्रीन. एवढा विचार करायची गरज पडेल का स्टुडंट्स? गरज पडणार नाही. का? कारण आपण ऑलरेडी शिकलो. ऑलची जेव्हा पण वेन डायग्राम असती तुमची, ऑलची जेव्हा पण तुमची वेन डायग्राम असती, त्या वेन डायग्रामच्या मध्ये समचं वाक्य दिलेलं असेल, भले तुम्ही सर्कलच्या मधून बाहेर जा किंवा बाहेरून आतमध्ये या, कुठल्याही एंटिटीकडे मूव्ह करा, प्रत्येक वाक्य तुमचं बरोबर असतं. आता इथे आपण कसं मूव्ह करतोय? ब्लू एंटिटी पासून ग्रीन एंटिटीकडे मूव्ह करतोय, ब्लू टू ग्रीन जात आहोत. हे वाक्य काय असणार आहे? बरोबरच असणार आहे. इनसाइड टू आउटसाइड असू दे किंवा आउटसाइड टू इनसाइड असू दे, दोन्ही वाक्य बरोबर, राईट? सो द फर्स्ट कन्क्ल्युजन इज राईट. सेकंड, सम व्हाईट आर ग्रीन. हे वाक्य हे रॉंग म्हणणारे स्टुडंट्स कुठे राहता तुम्ही? जेव्हा मी 2-3 लेक्चर पासून हे 4 वेळेस झाले शिकून. 4 वेळेस म्हणजे मागच्या 3 लेक्चर पासून आपण ही गोष्ट एका क्लासमध्ये नाही म्हटलं तरी 4-4 वेळेस शिकत आहोत. की ऑलच्या वेन डायग्राम मध्ये समचा जर वाक्य येत असेल, आतून बाहेर जा ओ सर, बाहेरून आतमध्ये या, कुठेही जा, वाक्य बरोबरच येणार. यात रॉंग काय होतं? एवढा टाईप मिस्टेक होऊच नाही शकत. आर टू डब्ल्यू कसं टाईप मिस्टेक होतो? काही पण का? हम्म, पॉसिबलच नाहीये.
पॉसिबलच नाही टायपिंग मिस्टेक. तुम्हाला माहिती का तुमचा वाय आणि डब्ल्यू मध्ये तुम्ही जेव्हा तुमचा कीपॅड आहे समजा हे किंवा तुमचा मोबाईलचं जे राईट काय बोलतो आपण टायपिंग पॅड आहे जे काही, इथे वाय असतं आणि इथे डब्ल्यू असतं. जमीन आसमानचा फरक आहे. टायपिंग मिस्टेक तर होऊच नाही शकत. त्याच्यामध्ये 4 एक्स्ट्राचे कीज असतात. काही पण का. रॉंग झालं, रॉंग झालं, एक्सेप्ट इट विथ ग्रेस. हा, इथे चुका झाल्या त्यानंतर चुका नाही होणार बस. समजतं मला कोण कुठे चुका करते. मी काय शिकवलं होतं, ऑलच्या डायग्राम मध्ये आतून बाहेर जा का किंवा बाहेरून आतमध्ये जा, सिंपल वाक्य बरोबर जाते. यात काही विचार करण्यासारखी गोष्ट नव्हती. पण आता हे वाक्य सांगा, सम ग्रीन आर नॉट व्हाईट. काही ग्रीन व्हाईट नाहीये. तुम्हाला काय वाटतं की काही हिरवे यामध्ये, काही हिरवे म्हणजे ग्रीन पांढरे नाहीयेत, कोणतं स्टेटमेंट जे आहे तुमचं सम नॉटचं स्टेटमेंट आहे, म्हणजे नेगेटिव्ह वाक्य. पहिली महत्वाची गोष्ट तर मला सांगा हे वाक्य बरोबर येईल का चुकीचं येईल? काही स्टुडंट्स बोलतात राईट आहे, काही स्टुडंट्स बोलतात रॉंग आहे. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, कोणतं वाक्य मला सांगा, कोणतं स्टेटमेंट आहे? सम नॉटचं स्टेटमेंट आहे, बरोबर. सम नॉटचं स्टेटमेंट आहे, हो का नाही? सम नॉटचं स्टेटमेंट आहे. सम नॉटचं स्टेटमेंट आहे, ठीक आहे, सध्याला साईडला असू द्या. दुसरी महत्वाची गोष्ट, ग्रीन आणि व्हाईट या दोघांमध्ये ऍज पर वेन डायग्राम काय संबंध आहे मला सांगा, ग्रीन आणि व्हाईट मध्ये. ग्रीन आणि व्हाईट मध्ये, ग्रीन हिरवा कलर आणि तुमचा पांढरा कलर जो आहे हा आणि हा कलर, दोघांमध्ये ऍज पर डायग्राम आणि ऍज पर तुमचे दिलेले विधान किंवा स्टेटमेंट ह्याच्या अकॉर्डिंग, ह्याचा जर विचार केला विधानांचा, तर मला सांगा हिरवा आणि व्हाईट कलर मध्ये काय संबंध आहे सांगा पटकन. पटकन सांगा, सगळ्यांनी टाईप करा. पूर्ण तुमचा हिरवा जो सर्कल आहे तो पांढऱ्या सर्कलच्या मध्ये येतोय. हे बघा, पूर्ण ग्रीन ब्लू मध्ये येतोय आणि पूर्ण ब्लू व्हाईट मध्ये येतोय. पूर्ण जो तुमचा हिरवा सर्कल आहे तो निळ्या सर्कलच्या आतमध्ये येतोय, पण पूर्ण निळा सर्कल पांढऱ्या सर्कलच्या आतमध्ये यायला लागलं, बरोबर का नाही? म्हणजे इनडिरेक्टली काय असे ना, पूर्ण व्हाईट सर्कलच्या मध्ये ग्रीन कलर पण यायला लागलाय का नाही? हा पूर्ण व्हाईट सर्कल आहे तुमचा बाहेरचा, दिसतंय सगळ्यांना? हा पूर्ण तुमचा व्हाईट कलरचा सर्कल आहे. मला सांगा व्हाईट कलरच्या एरियामध्ये, हा व्हाईट कलरच्या एरियामध्ये ग्रीन कलरचा छोटूसा एरिया येतोय का नाही? हे सेंटरवाला येतोय का नाही? व्हाईट कलरचा एरिया आहे मोठा, त्यात कोणता एरिया येतोय छोटा. ह्याचा अर्थ काय निघतो स्टुडंट्स, की पूर्ण हिरव्या कलर मध्ये तुमचा जो पूर्ण हिरवा कलर आहे तो पूर्ण व्हाईट कलरच्या कंट्रोल मध्ये असं समजा. अर्थात हे तुमचे वडील आहेत. व्हाईट कलर म्हणजे तुमचे वडील आहेत असं समजा, आणि ग्रीन कलर म्हणजे तुम्ही स्वतः. हे तुम्ही स्वतः आहात. 100% तुमचा सर्व कंट्रोल तुमच्या वडिलांच्या अंडर असते, डिरेक्टली इनडिरेक्टली का असे ना, आईच्या द्वारे का असे ना, किंवा एक थापड मारून का असे ना, तुम्ही कंट्रोल मध्ये आहात तुमच्या वडिलांच्या, बरोबर आहे का नाही? किती जरी उलट बोला, तुमचं कंट्रोल पूर्ण कोणाच्या अंडर आहे? तुमच्या वडिलांच्या अंडर आहे. यावरनं तुम्हाला काय लक्षात यायला पाहिजे, की तुमचा कंट्रोल अख्खा, समजा तुम्ही ग्रीन आहात, तुमचा कोणाच्या कंट्रोलमध्ये आहात? तुम्ही वडिलांच्या कंट्रोलमध्ये आहात. जेव्हा तुम्ही अख्खे तुमच्या वडिलांच्या कंट्रोलमध्ये आहात, तेव्हा हे वाक्य वाचून पहा, की सम ग्रीन आर नॉट व्हाईट. पूर्ण ग्रीन व्हाईटच्या कंट्रोलमध्ये जेव्हा आहे, तेव्हा काही ग्रीन व्हाईटच्या कंट्रोलमध्ये नाही असं बोलल्या चाललंय. आता सांगा हे वाक्य बरोबर येईल का चुकीचं येईल? पूर्ण ग्रीन पूर्ण ग्रीन व्हाईटच्या एरियामध्ये यायला लागले, तर ते वाक्य काय बोलते, की काही ग्रीन व्हाईटच्या एरियामध्ये येत नाही. पॉसिबल आहे का? हो, पूर्ण पूर्ण ग्रीन, पूर्ण मुलगा जो आहे तुमचा वरून खाली वडिलांच्या कंट्रोलमध्ये, तर काही पोर्शन ऑफ मुलगा वडिलांच्या कंट्रोलमध्ये नाही असं वाक्य बोललंय, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. सिम्पल. किती स्टुडंटला नाही समजलं प्लीज पुढे या. एव्हरीवन इन दी कॉमेंट सेक्शन. एकही विद्यार्थी ज्याला हे वाक्य नाही समजलं. हे रिपीट म्हणणं बंद करा. एकतर ना आधी म्हणा की मॅम समजलं नाही.
स्टॉप आस्किंग रिपीट मॅम. मॅम ही गोष्ट नाही समजली, प्लीज हे सांगा. थोडस मॅच्युअर वागा प्लीज, सगळ्यांना मी बोलते. पीक टाइम आहे एक्झामचा, जेव्हा मी तुम्हाला 4 वेळेस विचारते एक एक वाक्य, तेव्हा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही विचारायचंय मला, हे नाही की मॅम रिपीट. चाणक्य, तुम्ही स्वतः हे आहात समजा ग्रीन, हे तुमचा एरिया आहे. चाणक्य हा तुमचा एरिया आहे. चाणक्य रिप्लाय करायचं आता फास्ट, हा ठीक आहे ना. तुमच्याशी बोलते तर रिप्लाय करायचं, ठीक आहे. हा तुमचा एरिया आहे. तुमचा अख्खा एरिया तुमच्या वडिलांच्या कंट्रोलमध्ये येतं असं बोलल्या चाललंय. तुमचा अख्खा एरिया तुमच्या वडिलांच्या कंट्रोलमध्ये येतंय असं हे डायग्राम दाखवायला लागली. दाखवते का नाही? तुम्ही किती लपून ठेवा, तुम्ही अख्खे तुमच्या आई वडिलांच्या कंट्रोलमध्ये आहात, हे तर फॅक्ट आहे. पण हे वाक्य काय बोलतंय पहा, की काही ग्रीन हे व्हाईट नाहीयेत, म्हणजे काही ग्रीन व्हाईटच्या कंट्रोलमध्ये नाहीयेत असं म्हणणं आहे चाणक्य. तुम्हाला काय वाटतं, हे वाक्य बरोबर यायला पाहिजे का चुकीचं यायला पाहिजे? आणि का चुकीचं यायला पाहिजे समजतंय? जेव्हा पूर्ण ग्रीन व्हाईटच्या कंट्रोलमध्ये आहे, तेव्हा काही ग्रीन व्हाईटच्या कंट्रोलमध्ये नाहीये असं हे वाक्य बोलायला लागलंय. हे पॉसिबलच नाहीये, हे म्हणून हे स्टेटमेंट रॉंग झालं. सरिता, तुम्हाला समजलं? एकदा प्लीज शेवटचं विचारते, सगळ्यांना समजलं? ठीक आहे. लास्ट वाक्य पहा, आता पहा. आता हे ठीक आहे तुमचं, की मॅम सम, ओके, हे दोन्ही वाक्य बरोबर येत होते, ठीक आहे. आणि हा वाक्य चुकीचा आला. आता हे सांगा, शेवटचं वाक्य, ऑल व्हाईट आर ब्लू. ऑल व्हाईट आर ब्लू, तुम्हाला काय वाटतं, हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? व्हॉट डू यू गाईज थिंक ऑन दिस? व्हॉट इज युअर टेक? राईट या रॉंग? का रॉंग? बिकॉज स्टेटमेंट इज कोणता आहे? स्टेटमेंट इज ऑफ ऑल, ऑलचं वाक्य आहे. ओके. यात आपण कुठून कुठे चाललात पहा, व्हाईट पासून ब्लू कलर कडे चाललोत. व्हाईट टू ब्लू, इट मीन्स आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड ऑफ द सर्कल चाललोत. आणि ऑलच्या स्टेटमेंटमध्ये आउटसाइड टू इनसाइड जेव्हा आपण जातो तेव्हा स्टेटमेंट रॉंग होतं. पण आता या वाक्यामध्ये, या वाक्याला समजा जर मी असं लिहिलं की सर्व पांढरे हे निळे आहेत, ही एक शक्यता आहे. ही एक शक्यता आहे जर मी असं सांगितलं. तुम्हाला काय वाटतं, हे उत्तर बरोबर यायला पाहिजे का चुकीचं? ऑल व्हाईट आर ब्लू इज अ पॉसिबिलिटी. बरोबर येणार आहे स्टुडंट. का बरोबर येणार आहे पहा, जेव्हा सर्व ग्रीन ब्लू आहेत, जेव्हा सर्व ब्लू व्हाईट आहेत, हे तुम्हाला माहितीये. पण तुम्हाला हे थोडी माहिती की व्हाईटचा एवढा मोठा सर्कलच आहे किंवा ब्लूचा छोटा सर्कल आहे. असं पण असू शकतं ना, की पूर्ण ग्रीन, ब्लू, पूर्ण ब्लू हे सेम व्हाईटच्या बरोबर आहे. व्हाईटचा, ब्लूचा, ग्रीनचा एरिया असं पण असू शकते की तिघांचा पण एरिया सारखाच आहे. पहा, ही पण असं, हे ह्याला पण आपण, या डायग्रामला पण असं बोलतो की ऑल ग्रीन आर ब्लू, ऑल ब्लू आर ब्लॅक. पहा एक सेकंड, ऑल ग्रीन आर ब्लू, हे पूर्ण ग्रीन काय आहेत? ब्लू आहेत. आणि पूर्ण ब्लू काय आहेत स्टुडंट? व्हाईट आहेत. हे पण डायग्राम असू शकते ऑलची, पण ही कधी असणार आहे? तुमची पॉसिबिलिटीच्या कंडिशन मध्ये डायग्राम असणार आहे. बाकीच्या वेळेस तुम्ही जे नॉर्मल मी तुम्हाला डायग्राम शिकवली की सर्व ग्रीन ब्लू आहेत, सर्व ब्लू व्हाईट आहेत, हेच लक्षात ठेवायचं. पण जेव्हा असं वाक्य दिलं जाते, ऑल व्हाईट आर ब्लू इज अ पॉसिबिलिटी, इज अ पॉसिबिलिटी, किंवा ही एक शक्यता आहे, असं जेव्हा दिलं जातं, तेव्हा या डायग्रामचा थोडा विचार करा. विचार पण नका करू, सरळ डोक्यात घ्या की मॅमने शिकवलं होतं, ऑलच्या वाक्यामध्ये तिन्ही सर्कल सारखे पण असू शकतात. ऑलच्या डायग्राम मध्ये तिन्ही सर्कल सारख्या शेपचे किंवा आकाराचे असू शकतात. कधी असू शकतात स्टुडंट? शक्यताची जेव्हा केस येते,
तेव्हाच हे पॉसिबल आहे. सगळ्यांना समजतंय का? एकही स्टुडंट ज्यांना नाही समजत त्यांनी प्लीज पुढे या. ह्या एका क्वेश्चन वरती आज आपण भरपूर गोष्टी शिकणार आहोत. म्हणून एक 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 गोष्ट जी जी नाही समजत ती विचारायचं, लाजायचं बिलकुल नाही. आता पहिलं कन्क्ल्युजन पहा यामध्ये. सम ब्लू आर ग्रीन. आपण डायग्राम कोणती शिकली होती? हीच डायग्राम नेहमी लक्षात ठेवायची. ऑल ग्रीन आर ब्लू. कधीही आपण आपला ग्राउंड सोडायचा नाही. आपण जसं बोलतो तसंच इथे आपण आपलं डायग्राम नाही सोडायची. ह्याच डायग्रामला स्टिक राहायचं. बाकीच्या डायग्राम, बाकीच्या गोष्टी, मॅम हे असू शकतं का, ते असू शकतं का, ते कधी डोक्यात आणायचं? जेव्हा शक्यता वाली कंडिशन आली तेव्हा. जसं की आता सम ब्लू आर ग्रीन आणि सम व्हाईट आर ग्रीन हे दोन्ही वाक्य आपण बरोबर बोललो होतो. बरोबर का नाही? मॅम, ब्लू पासनं ग्रीन कडे जा किंवा ग्रीन पासनं ब्लू कडे या, दोन्हीही वाक्याचा अर्थ सारखाच आहे. यस ऑर नो? कारण समच्या केसमध्ये बाहेरून आतमध्ये, आतमधून बाहेर काही फरक नाही पडत. समचं वाक्य असेल तर करेक्ट जाते, शिकलो होतो आपण. पण आता या डायग्राम मध्ये, या कन्क्ल्युजन मध्ये मी इज अ पॉसिबिलिटी ऍड केलं. ही एक शक्यता आहे जर मी असं बोलायला लागले. आता काय करणार मला सांगा वाक्य क्रमांक 1 साठी. जे रॉंग बोलायला लागलेत त्यांनी मला काही एक्सप्लेनेशन देऊ शकतात का? गीता. ओके. एनी अदर? स्टुडंट्स एक लक्षात घ्या. एक लक्षात घ्या. आन्सर नाही पाहिजे होता तर मला मला फक्त एक्सप्लेनेशन पाहिजे होते. मला एका स्टुडंटने दिलं इथे गीताने. लक्षात घ्या. नो वन इज गोना कॉमेंट. आता इम्पॉर्टंट पार्ट शिकवत आहे मी. स्टुडंट जेव्हा एवढंच वाक्य दिलं जातं ना, सम ब्लू आर ग्रीन, एवढं सध्याला एवढं फोकस करा जेवढं मी हायलाइट करत आहे. बाकीचं वाक्य विसरून जा. यासाठी तर तुम्हाला ट्रिक माहितीये. समचं वाक्य आहे, बाहेरून आतमध्ये जा किंवा आतमधून बाहेर या, दोन्ही पण वाक्य बरोबरच असतात. हे आपण शिकलो होतो. हे वाक्य सहजासहजी म्हणजेच पॉसिबिलिटी न ऍड करता तुम्ही जेव्हा तुमचं साधं वाक्य वाचायला लागलात की काही पांढरे हिरवे आहेत, सम व्हाईट आर ब्लू ग्रीन, हे वाक्य बरोबर जात होतं. हे पण वाक्य बरोबर जात होतं. सहजासहजी एखादं वाक्य बरोबर जात असेल, पण उगाच त्यामध्ये पॉसिबिलिटी ही कंडिशन ऍड केली. नॉर्मल वाक्य बरोबर जात होतं का नाही, की सम ब्लू आर ग्रीन हे वाक्य बरोबर जात होतं. त्यामध्ये उगाच इज अ पॉसिबिलिटी कंडिशन जेव्हा ऍड केली जाते स्टुडंट, इथे वाक्य चुकतं. सम व्हाईट और ग्रीन हे वाक्य काय तुमचं? बरोबर आहे. प्लीज लिहून घ्या. ही स्टेटमेंट लिहून घ्या. समच्या बाबतीत समच्या बाबतीत आपण पाहत आहोत की सम ब्लू आर ग्रीन हे वाक्य बरोबर आहे. सम व्हाईट आर ग्रीन हे पण वाक्य बरोबर आहे. पण इज अ पॉसिबिलिटी यामध्ये जेव्हा आपण ऍड कराल तेव्हा हे वाक्य चुकतं. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? पहिलं वाक्य का बरोबर जात होतं, आताचं वाक्य का चुकत आहे? कोणाला डाऊट? जे कोणाला डाऊट आहे प्लीज पुढे या. नाही समजलं. पहा, यामध्ये
यामध्ये मला सांगा, एवढं वाक्य बरोबर होतं का नाही, की काही काही ब्लू हे ग्रीन आहेत. हे वाक्य बरोबर आहे का नाही? हे वाक्य बरोबर आहे का नाही स्टुडंट्स? येस, हे वाक्य बरोबर आहे. आपण शिकलो का बरोबर आहे याला रिपीट नाही करणार मी. ठीक आहे, पण या वाक्याच्या समोर काही ब्लू हे ग्रीन आहेत, काही ब्लू हे ग्रीन आहेत माहितीये, पण ही एक शक्यता आहे. जेव्हा मी असं बोलायला लागले, ही एक शक्यता आहे. काय शक्यता आहे? अहो आहेत ब्लू ग्रीन, ब्लू ग्रीन आहेतच. याच्यात दुसरं अल्टरनेटिव्ह काही नाही, की काही ब्लू हे ग्रीन आहेत म्हणून हे वाक्य बरोबर गेलं. पण उगाच ही एक शक्यता आहे. ही एक शक्यता कशासाठी? शक्यताची गरजच नाहीये. 100% काही ब्लू ग्रीन आहेत. 100% काही ब्लू हे ग्रीन आहेत. सो दॅट इज वाय स्टेटमेंट वॉज गोइंग राईट. ओके, बट काही ब्लू हे ग्रीन आहेत ही एक शक्यता आहे. उगाच हे एक शक्यता आहे जेव्हा असं ऍड केलं जातं. सहजासहजी वाक्य तर आपलं बरोबर जात होतं, पण यामध्ये ही एक शक्यता ऍड केल्यामुळे हे वाक्य चुकणार आहे. एव्हरीवन क्लिअर विथ दिस? येस ऑर नो? एव्हरीवन क्लिअर विथ दिस? समजा 60% जरी समजत असेल तरी खूप आहे. पॉसिबिलिटी वाले स्टेटमेंट परीक्षेमध्ये कधी आलेले नाहीयेत आणि येणार नाहीत हे पण मी गृहीत धरते. बट स्टील आपण त्या लेवलला नाही जायचं की मॅम एक्झामला नाही येणार तर नाही करायचं. करायचंय. काही ब्लू हे ग्रीन आहेत, हे वाक्य वाचताच समजत आहे की बरोबर वाक्य आहे. का बरोबर आहे मॅम? कारण तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहे, पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला स्टेटमेंट वरनच समजतं की मॅम पूर्ण ग्रीन ब्लू मध्ये येतंय आणि पूर्ण ब्लू व्हाईट मध्ये येतंय. याचा अर्थ काय निघतो की ग्रीन व्हाईट मध्ये येणारच आहे. चाणक्य, ट्रस्ट मी, ऑल सम स्टेटमेंट, ऑल स्टेटमेंट, चाणक्यच नाही सगळ्यांना सांगते, ऑल स्टेटमेंट, सम नॉट आणि नो स्टेटमेंट, मी जेवढे शिकवले त्याच्या बाहेरचं एकही एक्झाम मध्ये येणार नाही. ट्रस्ट मी गाईज, कोणतंच वाक्य येणार नाही. पॉसिबिलिटीचं थोडं साईडलाच ठेवा. बाकी जे काय मी एक्झाम्पल्स घ्यायला लागले त्याच्या बाहेरचं काहीच नाही येणार. यासारखेच प्रश्न एक्झाम मध्ये येणार आहेत. सो जे पण मी इथे शिकवत आहे त्या गोष्टी रट्टा मारा. रट्टा मारा म्हणजे असं वाचत नाही बसायचं तुम्हाला. जे जे गोष्ट मी शिकवत आहे त्याचा एक एक मुद्दा, एक एक पॉइंट बनवून फॉर्म्युला बुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. काय शिकवलं होतं? ऑल डायग्राम शिकवली होती मॅडमनी. ऑल मध्ये काय केलं होतं आपण? ऑलची डायग्राम आपल्याला माहित असायला पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट, समची डायग्राम माहिती असायला पाहिजे, सम नॉटची डायग्राम माहिती असायला पाहिजे. जेव्हा आपण ऑलची डायग्राम बोलतो, इनसाइड टू आउटसाइड, आउटसाइड टू इनसाइड, ऑल आणि समचं वाक्य बरोबर. बरोबर का नाही? बट आउटसाइड टू इनसाइड जेव्हा यायला लागलो तेव्हा ऑलचे प्रत्येक वाक्य चुकीचं, पण समचं बरोबर आहे. ही पॉइंट नोट डाऊन करून घ्यायची. समच्या बाबतीत ही गोष्ट लिहून घ्या की समची डायग्राम अशी अशी आहे. सर्कल एकमेकाला लागून नसेल तर वाक्य सरळ सरळ चुकतं. कोणतं वाक्य चुकतं स्टुडंट? समचं निष्कर्ष, समचं कन्क्ल्युजन चुकतं, समचं वाक्य चुकतं. सर्कल लागून असेल प्रत्येक स्टेटमेंट राईट जातं. हे लिहून घ्यायच्या बाहेरचं काहीही येणार नाही. तुम्ही क्वेश्चन पेपर्स काढून बघा मागच्या वर्षीचे कोणते पण. चला हे सॉल्व्ह करा, हा प्रश्न सॉल्व्ह करा. चला ट्राय करा. ट्राय दिस क्वेश्चन नाउ. ऑल द बिल्डिंग्स आर चॉक्स अँड नो चॉक इज टॉफी. ट्राय करा. हा, डायग्राम कशी काढणार आधी तुम्ही? ऑल द बिल्डिंग्स आर चॉक. पूर्ण बिल्डिंग्स कशात येतात स्टुडंट्स? चॉक मध्ये येत आहेत. पूर्ण बिल्डिंग्स चॉक मध्ये आले. ठीक आहे, पण कुठलाच चॉक टॉफी नाहीये. कुठलाच चॉक टॉफी नाहीये. कोणाला वेन डायग्राम मध्ये काही प्रॉब्लेम आला का ड्रॉ करताना? की पूर्ण बिल्डिंग्स काय आहेत? चॉक आहेत आणि कुठलाच चॉक टॉफी नाहीये. मला आन्सर नाही पाहिजे स्टुडंट. डायग्राम मध्ये काही प्रॉब्लेम कोणाला? एव्हरीवन क्लिअर विथ द डायग्राम? ओके, पुढे पहा. पहिला कन्क्ल्युजन काय बोलतोय की नो बिल्डिंग इज टॉफी. कुठलीच बिल्डिंग टॉफी नाहीये. नो बिल्डिंग इज टॉफी.
तुम्हाला काय वाटतंय, पहिलं वाक्य बरोबर यायला पाहिजे का चुकीचं? पहा, ह्याचं एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल देते तुम्हाला. समजा हे तुमचे वडील आहेत. सी म्हणजे तुमचे वडील आहेत. ठीक आहे, वडील. ठीक आहे, आणि हे तुम्ही आहात. तुम्ही पूर्ण तुमच्या वडिलांच्या कंट्रोलमध्ये आहात, बरोबर का नाही? समजा तुमच्या वडिलांचं XYZ पर्सन सोबत भांडणं झाले. समजा या टी नावाच्या व्यक्तीसोबत तुमच्या वडिलांचे एकदम टोकाला जाऊन भांडणं झाले. आता तुमचे रिलेशन्स असे आहेत की तुमचे वडील त्या टी नावाच्या व्यक्तीसोबत बोलतच नाहीत, बिलकुल पण बोलत नाहीत. ओके, असं एकदम टोकाचं रिलेशन आहे त्याच्यासोबत. ठीक आहे, मला सांगा, वडिलांनी सोबत हे पण गोष्ट सांगून ठेवली की बाबा मी नाही बोलत आहे, तर माझी पूर्ण फॅमिली पण नाही बोलणार, माझी बायको नाही बोलणार, माझे लेकरं पण नाही बोलणार त्या टी व्यक्तीसोबत. सो स्टुडंट, तुम्ही तुमच्या वडिलांना ऍग्री करून त्या व्यक्तीला नाही बोलणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तुमच्या वडिलांची भलेही चूक असेल तरी पण तुम्ही त्या व्यक्तीला नाही बोलणार. सिम्पल. हे लॉजिक लक्षात ठेवा आणि आता हे वाक्य सॉल्व्ह करा की कुठलीच बिल्डिंग टॉफी नाही. पहा, पहिली महत्वाची गोष्ट, कॉफी आणि टी सोबत, कॉफी आणि कॉफी नाही, हा चॉक आहे ना. ओके, चॉक आणि टॉफी सोबत काहीच नातं नाही राहिलंय, नेगेटिव्ह नातं झालंय कॉफीचं, टॉफीचं आणि चॉकचं. टॉफीचं आणि चॉकचं नेगेटिव्ह नातं झालंय, तर ऑब्व्हियसली बीचं पण आणि टॉफीचं पण काय असणार आहे स्टुडंट, नेगेटिव्हच नातं असणार आहे. हे सगळ्यांना समजतंय. जेव्हा कुठलाच चॉक, जेव्हा कुठलाच खडू टॉफी नाहीये, जेव्हा कुठलाच खडू टॉफी नाहीये, तेव्हा कुठलाच बिल्डिंग पण टॉफी नसणार आहे स्टुडंट. हे तुम्हाला समजतंय का? आता सांगा, पहिलं वाक्य बरोबर येईल का चुकीचं? नो बिल्डिंग इज टॉफी. जेव्हा कुठलीच चॉक तुमची टॉफी नाहीये, तेव्हा कुठलीच बिल्डिंग टॉफी नसणार आहे. क्लिअर एव्हरीवन? इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? येस ऑर नो? पहा, नेक्स्ट, ऑल चॉक्स आर बिल्डिंग्स. ऑल चॉक्स आर बिल्डिंग्स, हे वाक्य काय येईल? आता हे सध्याला साईडला ठेवा, चॉक आणि बिल्डिंगचा मामला चालू आहे, बिल्डिंग एंड चॉक का ही चीजें चल रही है अभी, तो टॉफी को साइड में रख देते. ऑल चॉक्स आर बिल्डिंग बोलतोय, ऑलचं वाक्य आहे चॉक पासून बिल्डिंग कडे चाललो, वाक्य काय होणार आहे? आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड ऑफ द सर्कल, वाक्य चुकणार आहे. म्हणजे ओनली वन कन्क्लुजन फॉलोज तुमचं इथे उत्तर असणार आहे. सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना समजतंय? स्टुडंट्स, आता मला एक लास्ट सांगा, ऑल बिल्डिंग आर चॉक होतं आणि यस, सम राइट ही होगा, आउटसाइड से जाओ इनसाइड से लेके आउटसाइड जाओ, कहीं पे भी जाओ, सम का स्टेटमेंट राइट ही जाता है. आता नो बिल्डिंग इज टॉफी, आपण पाहिलं की हे वाक्य बरोबर गेलं होतं. आता इज अ पॉसिबिलिटी लावलं, ही एक शक्यता आहे असं बोलत असेल तर? शक्यता पण असणार आहे का स्टुडंट? शक्यता पण पॉसिबल नाहीये, म्हणून हे वाक्य चुकीचं असणार. क्लिअर सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर? सगळ्यांना क्लिअर झाले का सगळे वाक्य, सगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट्स, कन्क्ल्युजन, पॉसिबिलिटीची कंडिशन, सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या? स्टुडंट, उद्या एक लास्ट लेक्चर घेईल मी, ज्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी पूर्ण जे आहे सिलोजिझमचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करून घेईल. ठीक आहे, किंवा एक वर्कशीट प्रोव्हाइड करेल, वर्कशीटच्या द्वारे तुम्ही आधी सॉल्व्ह करा आणि मग मी तुम्हाला जे आहे त्याच्यावरती लेक्चर घेऊयात. आता नेक्स्ट जो पोर्शन असणार आहे आपला, यामध्ये आपला वेन डायग्राम झाला, बरोबर, डिरेक्शन सेन्स पण झाला, इंडियन लॉजिकचा थोडा पोर्शन आहे. इंडियन लॉजिकचा हार्डली एखादा 1.5 दिवस लागतो, जास्त वेळ नाही लागत त्याला. ठीक आहे,
सो आता आपण जे नेक्स्ट यामध्ये सिलेबस कसा नेणार तुम्हाला थोडं एकदा मी कळवते. आपल्या इकडे 7 वाजताच्या बॅच मध्ये रेशो प्रपोर्शन चालू आहे, बरोबर का नाही? रेशो अँड प्रपोर्शन चालू आहे. आणि आता आपलं सिलोजिझम चालू होता इकडे. ओके. सो नेक्स्ट आता आपण काय करणार आहोत, उद्यापासून 5 वाजताच्या लेक्चर मध्ये मी एक काम करेल, आपण नवीन टॉपिक स्टार्ट करूयात. बेसिक की लेक्चर मैंने ऑलरेडी ऐप पे अपलोड किए, प्लीज एक बार जाके चेक करो. फिर भी अगर आपको नहीं मिली देन यू कैन पर्सनली टेक्स्ट मी, आई प्रोव्हाइड यू द लिंक. ओके. सो उद्या आपण स्टार्ट करूयात इकडे प्रॉफिट अँड लॉस 5 वाजताच्या लेक्चर मध्ये. प्रॉफिट अँड लॉस, रेशो प्रपोर्शन हार्डली आपला 1-2 दिवस जाईल. रेशो प्रपोर्शन झाला, इकडे प्रॉफिट लॉस 1-2 दिवस, मग स्पीड डिस्टन्स टाइम चालेल इकडे, आणि इकडे चालेल सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. ओके. आणि लास्ट टाइम अँड वर्क हा टॉपिक मी घेईल. आपण ऑलमोस्ट सर्व टॉपिक्स कव्हर केलेत स्टुडंट, राईट? अजून कोणता राहिलाय का? एक राहिलाय क्लॉक अँड कॅलेंडर, ते मी तुम्हाला लिंक्स प्रोव्हाइड करेल ह्याच्या दोन्हीचे. झालं पॉसिबल तर आपण हे दोन्ही लेक्चर्स जे आहेत क्लॉक आणि कॅलेंडरचे, हे पण आपण लाईव्ह मध्येच घेऊयात. बाकी हे 4 ते 5 टॉपिक राहिलेत स्टुडंट्स. येत्या 5 तारखेपर्यंत नेक्स्ट मंथच्या पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर झालेला असेल फ्रॉम माय साइड, माय साइड. क्लिअर? इज एव्हरीवन क्लिअर? येस, कॅलेंडर लास्ट बॅचला झालाय, क्लॉक पेंडिंग होता, राईट? सो क्लॉक घेऊन टाकतं. लास्ट बॅचचा सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट पेंडिंग वर आहे. हे 3 टॉपिक पेंडिंग वर आहेत, हे सगळे मी घेऊन टाकले. ठीक आहे, फाईन. सो दिस वॉज द एंड ऑफ द सेशन स्टुडंट. 7 वाजताच्या लेक्चरला भेटूयात. प्रॅक्टिस सेशन तर घेईलच मी, नो डाऊट. प्रॅक्टिस सेशन घेऊयात आपण. पीवायक्यूज तुमच्याकडे असतील तर तुम्ही मला प्रोव्हाइड करा, आपण पीवायक्यूज पण घेऊयात. ठीक आहे, पीवायक्यूज पण आपण घेऊयात. तुमच्याकडे असतील तर यू कॅन शेअर मी ते तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करेल. आयसीटी इज नॉट इन माय हँड भास्कर. डेटा इंटरप्रिटेशन आपण यानंतर स्टार्ट करू शकतो. डेटा इंटरप्रिटेशनला हार्डली 5 लेक्चर्स खूप झाले. ओके. पाहू अजून टीम मध्ये सर वगैरे काय बोलता. नवीन बॅच